डोंगरादेव हा आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाचा असून सालाबादप्रमाणे दिंडोरी तालुक्यातील ठेपणपाडा इथं याही वर्षी डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून गावच्या प्रथेनुसार आदिवासी बांधव डोंगरादेव उत्सव दर 3 किंवा 5 वर्षांनी पाळतात। नियोजित वर्षाच्या मक्षी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला हे व्रत सुरू होते। मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होत असते। आदिवासी बांधव अलीकडे 8 दिवस पाळतात। ज्या गावात हे व्रत असतं त्या गावातील आदिवासी बांधव या व्रताची महिनाभर आधीपासूनच तयारी करतात। सुरुवातीला दवंडी देऊन ग्रामस्थांना एकत्र करत प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते। आपापल्या सगळे सोयरे नातेवाईकांना मूळ दिलं जातं। लोकवर्गणी जमा झाल्यानंतर व्रतासाठी आवश्यक लाल बोकड, लाल कोंबडा, लाल तलग, काळ्या पाटीचा मेंढा, फिरंग्या कोंबडा, पांढरा कोंबडा आदी वस्तूंची जमवाजमव केली जाते। डोंगरादेव सणाच्या पहिल्या दिवशी सर्व लोक आणि 5 माऊल्या कंसारा, वाघंत्रा, झलाश्वर, फुलाश्वर, ताराश्वर यांना उपाशी ठेवलं जातं। सायंकाळी सर्व स्नान करून आपल्या गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे गावातील पाटलाच्या घरी अथवा मंदिरासमोर जमा होतात। त्या ठिकाणी गावचा पाटील, भगत, मुधाणी, मुख्य माऊली, खुट्या, डोंगरादेवचा प्रमुख पावरकर कतकरी यांच्या हस्ते थोंब टाकले जाते। वळूच्या काठीभोवती मुळासकट उपटलेली झेंडूची झाडं, दवअंवाडी, ऊस, देवकरडू ही झाडं अर्धी वर राहतील अशा तऱ्हेनं रोवतात। त्यांच्या भोवती नागली, खोळ्याची काठी, मोरपिसांचा कुंचा, पावरी, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले एक वाद्य ठेवतात। याची परिपूर्ण माहिती असलेला भगत संवाश पूंजा टाकून थोंबाची पूजा करत असतो। पूजा अर्चा आटोपल्यानंतर भगत डोंगरादेवाच्या कथेशी प्रारंभ करतो व त्या ठिकाणी जमलेल्या महिला वर्ग त्यांची पूजा करत असतात। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।